हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्वीमध्ये आपण उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. सो हा निफ्टीचा डेली टाइम वरचा चार्ट आहे आणि आज निफ्टीने तुम्ही बघू शकत असाल, आज निफ्टीने ग्रीन कॅन्डल बनवले डेली टाइम फ्रेमवर. आज निफ्टी बरंच चढलंय. आज मार्केट चढलंय. ओके. सो हे हे का चढलंय हे काल आपण डिस्कस केलं होतं. अगेन मी तुम्हाला थोडंसं प्रिव्ह्यू देते. इथे मी पुन्हा एकदा आर-एस-आय लावलाय. सो काल आपण एक गोष्ट डिस्कस केली होती, की इथं आर-एस-आय मध्ये जर तुम्ही बघू शकत असाल तर काल आपण असं डिस्कस केलं होतं, की आर-एस-आय मध्ये ओव्हरसोल्ड झाले. आर-एस-आय मध्ये इथं ओव्हरसोल्ड झालेलं आहे. ओके. ओव्हरसोल्ड इंडिकेशन्स देत आहे. सो जेव्हा पण मार्केट ओव्हरसोल्ड होतं, त्याच्यानंतर मार्केट कधी पण थोडंसं बुलिश मोमेंट्स देत असतं, असं आपण काल डिस्कस केलं होतं. आणि येस, आज आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कदाचित बघायला मिळत असेल. आर-एस-आय मध्ये जसं इंडिकेशन दिलं होतं त्याप्रमाणे आज मार्केट थोडंसं बुलिश मूव्हमेंट करताना आपल्याला बघायला मिळालंय. आणि मागच्या 2 दिवसापासून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, की मार्केट सध्या थोडंफार बुलिश मूव्हमेंट्स देऊ शकतं आणि इकडून पुन्हा पडण्याची शक्यता आहे. ओके. सो जोपर्यंत मार्केट ह्या कुठल्यातरी लेव्हलपर्यंत किंवा ह्या लेव्हलपर्यंत येऊन फक्त म्हणजे चढतंय, पण ह्याचा आपण म्हणजे असा अर्थ नाही करू शकत, की मार्केट आता बुलिश ट्रेंडमध्ये शिफ्ट झालंय असं. जोपर्यंत मार्केट ह्या लेव्हल्स पर्यंत जात नाही आणि ह्या लेव्हल तोडून वरती जात नाही, तोपर्यंत आपण बुलिश ट्रेंडमध्ये जायचं नाहीये. पण आपण जर का बुलिश तुमचे सेटअप जे काही बनत असतील, त्या दिवशी मार्केटमध्ये छोटे-मोठे बुलिश सेटअप बनत असतील, ते तुम्ही ऑब्व्हियसली करू शकता. पण होल्डिंगच्या पोझिशन्स कदाचित तुम्हाला तेवढ्या जास्त मिळणार नाहीत. आज येस, आज मार्केटमध्ये तुम्हाला वन साइडेड मार्केट चढताना बघायला मिळाले. मार्केट चढत राहिलं, थोडं साइडवेज होत राहिलं, पुन्हा चढत राहिलं. त्यामुळे आज तसे सेटअप होते. पण कंप्लीटली वन साइडेड एकसारखं मार्केट आता बुलिश ट्रेंडमध्येच सुरू आहे, असं आपण नाही गृहीत धरू शकत. जसं की मार्केट इकडून पूर्ण बेअरिश ट्रेंडमध्ये आहे आणि मार्केट कंटिन्यूअस पडतंय. तसं बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट शिफ्ट नाही झालेलं. मार्केट जोपर्यंत ह्या लेव्हल्स तोडून वरती जात नाही, तोपर्यंत बुलिश ट्रेंड सुरू झाला असं आपण म्हणायचं नाहीये. ओके. पण थोड्याफार बुलिश मूव्हमेंट तुम्हाला सध्या बघायला मिळू शकतात, असं आपण काल डिस्कस केलं होतं आणि त्याप्रमाणे मार्केट आज थोडंसं चढलंय आणि अगेन मार्केट इथून कुठूनही पुन्हा रिव्हर्स होऊन अगेन डाउन साइडला मूव्हमेंट करू शकतं. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या. ओके. सो आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर काय झाले ते बघूया. अ, ह्याच्या आधी एक आज क्विक अपडेट देते मी तुम्हाला. मी एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाच आहे चॅनलवर. तर निफ्टीचंच असं नाही, सगळेच एन-एस-सीचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यांची जी एक्सपायरी सध्या गुरुवारी असायची, ती आता 29 एप्रिलपासून सोमवारपासून असणार आहे. सो सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्सचे ज्या एक्सपायरीज आहेत, त्या सोमवारी होतील गुरुवारच्या ऐवजी 29 एप्रिलपासून. आणि कोणत्या इंडेक्सची किंवा कोणत्या स्टॉक्सची मंथली एक्सपायरी असेल किंवा कोणाची अ, वीकली एक्सपायरी असेल, याबद्दलचा डिटेल शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर टाकलाय. तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ बघा. ओके. सो सध्या इतकंच लक्षात ठेवा, की 29 एप्रिलपासून गुरुवारऐवजी सोमवारच्या एक्सपायरीज असणार आहेत. ओके. वीकली आणि मंथली ज्या काही असतील त्या. ठीक आहे. सो येस, आपण कंटिन्यू करूया. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर निफ्टीमध्ये काय झाले बघूया, की अ, हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. सॉरी, 5 मिनिट करते मी. सो येस, 5 मिनिटावर हेच झालंय. फ्लॅट ओपन झालंय मार्केट आणि त्याच्यानंतर मार्केट कंटिन्यू चढतच राहिलंय. आज सकाळीच मार्केट भरपूर चढलं होतं. नंतर इथे रेझिस्टन्स घेतलाय 22,261 ला मार्केटने. इथे थोडा वेळ साइडवेज झालंय आणि अगेन मार्केट चढलंय. नंतर पुन्हा इथे थोडंसं साइडवेज झालंय. इथे सपोर्ट वगैरे घेतलाय आणि अगेन मार्केट थोडंसं चढलंय. पुन्हा थोडंसं रेंजमध्ये राहिलंय. ओके. तो मार्केट आता 22,346 ला क्लोजिंग दाखवतंय. पण आता उद्या आपण बघूया, की मार्केटमध्ये काय होतंय. पण ह्या आठवड्यात कदाचित मार्केट अगेन मी जसं म्हटलं तसं आता थोड्याफार बायर्सना होप्स दिल्या जातायत, की मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करतंय असं आणि मार्केट केव्हाही पुन्हा
एखाद्या लेव्हलवरून अगेन खालच्या साईडला मूव्हमेंट्स करू शकतं. सो ह्यासाठी तुम्ही नेहमी अवेअर राहायचं आहे आणि तुमचे प्रॉपर ट्रेड सेटअप बनत असतील, तेव्हाच तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा. पण मोस्टली तुम्ही स्कॅल्पिंग करा. मी असं सजेस्ट करेन तुम्हाला. स्कॅल्पिंग करा. जास्त होल्डिंग्ज करण्यासारखे ट्रेड्स सध्या तेवढे बनत नाहीयेत. कारण मार्केट जास्तीत जास्त साइडवेज राहतंय. ओके. त्यामुळे थिटा डिके जास्त होतो. त्यामुळे लॉस होऊ शकतो. त्यासाठी. ओके. सो आपल्या लेव्हल्स पण मला वाटते 2 लेव्हल 2-3 लेव्हल्स फक्त म्हणजे काम केलेत. आज एक्स्पेक्टेड होतं की 22,455 पर्यंत तरी मार्केट जायला हवं होतं. बट येस मार्केट इथपर्यंत चढून इथूनच साइडवेज एका रेंजमध्येच राहिलंय. उद्या जर मार्केट ह्या रेंजमध्येच कुठे ओपन होत असेल, तर मी एक तुम्हाला सजेस्ट करेन, की ही रेंज जोपर्यंत ब्रेक करत नाही, म्हणजे ह्याच रेंजमध्ये मार्केट जर साइडवेज आजच्यासारखं राहत असेल, तर तुम्ही आधी मार्केटला एकतर अप साइडला किंवा डाउन साइडला कुठेतरी ती रेंज ब्रेक करू द्या आणि मगच प्रॉपर सेटअपनुसार तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा. ह्या झोनमध्ये तुम्ही जर मार्केट राहत असेल तर ट्रेड प्लॅन करू नका. हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे तुमच्यासाठी. ओके. सो येस आता आपण उद्यासाठी लेव्हल्स देऊया. मी तुम्हाला उद्यासाठी लेव्हल्स सांगते. उद्याला उद्याला जर 22,455 ही रेंज जर मार्केट तोडत असेल, हा रेझिस्टन्स तोडला तर 22,518, 22,609, 22,668 ह्या रेंज आहेत निफ्टीसाठी. आणि डाउन साइडला जर उद्याला 22,066 हा सपोर्ट तोडला तर मग 22,791 सॉरी 21,791 ही लेवल असणार आहे. ओके. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करा. येस, आता आपण बँक निफ्टीमध्ये काय झाले बघूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण काल डिस्कस केलं होतं, की बँक निफ्टीमध्ये मार्केट जेव्हा पण ह्या रेंजमध्ये येते, म्हणजे ही लेवल टेस्ट करते, तेव्हा मार्केट इथून अपसाइडला मूव्हमेंट करते. अगेन इथून अपसाइडला मूव्हमेंट केलेला आहे मार्केटने. सो आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं, की पॉसिबिलिटी आहे, की परवा दिवशी ही लेवल टेस्ट केली आहे बँक निफ्टीमध्ये, तर इथून पण अपसाइडला मूव्हमेंट करू शकतं मार्केट आणि त्याची मला वाटते कालपासून सुरुवात झाली आणि आज पण मार्केट तुम्हाला थोडंफार बुलिश बघायला मिळालंय. म्हणजे डेली टाइम फ्रेमवर तरी मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डलच बनलेली आहे. ओके. सो आता आपण बँक निफ्टीमध्ये थोडंसं मी जसं म्हटलं तसं होल्डिंग पॉवर जास्त आहे निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी बघायला मिळू शकते. पण बँक निफ्टी ॲज सच इतकं जास्त मूव्हमेंट्स करत नाहीये सध्या. कारण बँक निफ्टी युजुअली एक 400-500 च्या रेंजमध्ये मूव्हमेंट करतं. कधी-कधी 600 पॉइंट्स सुद्धा मूव्हमेंट्स करतं बँक निफ्टी. पण सध्या जर तुम्ही बघत असाल तर 100 पॉइंट, 200 पॉइंट इतकंच बँक निफ्टी मूव्हमेंट करते. हा बँक निफ्टीचा अ, मी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर करते. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरचा चार्ट आहे. आणि तुम्ही जर बघाल ना बँक निफ्टीने फ्लॅट ओपनिंग दिली आहे. थोडंसं चढलंय स्टार्टिंगला, त्याच्यानंतर थोडंसं पडलंय आणि मग एका रेंजमध्येच राहिलंय. जर तुम्ही बघाल ना, कंप्लीट साइडवेज आहे बँक निफ्टी. सो 200 पॉइंट मार्केट वरती चढणं किंवा 100 पॉइंट वरती चढणं, हे बँक निफ्टीसाठी विशेष असं काहीच नाहीये. कारण की बँक निफ्टी दिवसाला जवळपास 500 ते 600 पॉइंट तरी मूव्हमेंट्स करत होतं. म्हणजे युजुअली तसं करतं. पण आता गेल्या काही दिवसात बँक निफ्टी जास्त साइडवेजच आहे. तुम्ही जर बघत असाल, बँक निफ्टीच्या मोस्टली एखादी दुसरीच बँक निफ्टी मूव्हमेंट्स देते. ते पण मॉर्निंगमध्ये आणि त्याच्यानंतर दिवसभर बँक निफ्टी साइडवेजच असते. आणि येस, त्यामुळेच मी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सुद्धा जास्त लेव्हल्स देत नाहीये सध्या तरी. कारण मार्केट ॲज सच वन साइडेड असं जास्ती मूव्हमेंटच करत नाहीये. ओके. सो एक गोष्ट ही पण असू शकते, की बँक निफ्टीमध्ये होल्डिंग पॉवर तर आहेच आणि इथून बँक निफ्टी वरती चढायला लागलं. निफ्टी त्यामुळे पण चढत असेल आणि बाकीचे सेक्टर पण तुम्ही बघाल तर आज बऱ्यापैकी बाकीचे सेक्टर सुद्धा चढत होते सकाळी. ओके. सो त्यामुळे तो पण इम्पॅक्ट निफ्टीवर बघायला मिळाला असेल आपल्याला. सो बँक निफ्टीसाठी मी तुम्हाला आता लेव्हल्स देते.
बँक निफ्टीने हा हाय म्हणजे आजचा हाय 48,654 हा आजचा हाय जर तोडला तर 48,747 आणि 48,974 इथपर्यंत मी तुम्हाला सध्या लेवल देते. आणि जर बँक निफ्टीने आजचा लो मी लो तुम्हाला मार्क करून देते. हा जो लो आहे 48,191 हा तोडला तर 47,844 पर्यंत आपण एक्सपेक्ट करूया आणि त्यानंतर 47,437. ओके. सो डाउन साइडला ही लेवल असणार आहे. सो बघूया आता बँक निफ्टी मध्ये उद्या काय होते. सो ह्या तुमच्यासाठी उद्यासाठी लेव्हल्स असणार आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त लेव्हल्स मी यासाठी देत नाही कारण एक्स्पेक्टेशन सध्या तरी तितकं मूव्हमेंट्स करेल असं वाटतच नाहीये. अगेन जर गरज भासली तर मी तुम्हाला YouTube कम्युनिटी पोस्टमध्ये नक्कीच अपडेट देईन. ओके. सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील तर मला कमेंट करून त्याही विचारा. आपण त्यासुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि या लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं उद्याचं ट्रेड प्लॅन करू शकता. ओके. सो आजच्यासाठी इतकंच. थँक